चला बॉलर नेम संदीप तात्या. सामना करतील राज. अक्रॉस द लाईन खेळ फटका मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव चोरण्यामध्ये यश. 6 षटकांचा हा सामना. संदीप तात्या सामना करतील विक्रम. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव विक्रमसाठी. अतिशय उत्कृष्ट असा बॉल टाकलाय तात्याने. हा स्वैर मारा. पंचांचा निर्णय स्वैर मारा. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर हा. तात्या सामना करतील विक्रम. लेग बाईज. पंचांचा इशारा लेग बाईज. आणि हा अतिशय उत्कृष्ट असा फटका राजच्या बॅटरीत निघालेला. आणि हा खणखणीत चौकार राजच्या बॅटरीत निघालेला. हा अतिशय सुंदर फटका सीमारेषा पार खणखणीत चौकार. अंबरनाथ सिनियर प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. आमचे स्पॉन्सर्ड आलमभाई यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आलमभाई यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा एकदा. आणि हा बघूया झेलबाद ओ नाही. पुन्हा एकदा बॉल सीमा रेषे पार. अतिशय उत्कृष्ट असा फटका. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. 5 बॉलमध्ये 11 रन. पुन्हा एकदा राज. अरे पुन्हा तैस खेळण्याचा प्रयत्न. बघूया वाईड +1. पंचांचा इशारा वाईड +1. स्कोर जाऊन पोचलाय 13. अजूनही पहिलं षटक संपलेलं नाहीये. वाईडचा रिव्ह्यू. ओके रिव्ह्यू.
फेअर डिलवली. मग इथे वाईट कॅन्सल, मला वाटतं बाईटचा एक रन. ओके, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 12. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 12. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः कॅप्टन, आयकन प्लेअर, वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन अंबरनाथ क्रिकेटचे ललित सुळे, आमचे सर्वांचे लाडके मित्र ललित सुळे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. आणि हा पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, पण हा स्वैर मारा, स्वैर मारा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल. सेम शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण तिकडे प्लेयर मला वाटतं एकच लावला आहे, तर त्या दिशेने खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राज सिंग यांचा. पण ललित अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. हो, आरामात आरामात आरामात. पुन्हा झोकून दिलेला आहे राज सिंग यांनी. मॅच जिंकण्यासाठी तन मन धन सगळ्यांचा वापर करायचा आहे. ही मॅच तेवढी क्रुशल आहे त्यांच्या टीमसाठी. चला, ॲम्ब्युलन्स पण आली. अटीतटीचा सामना जतीन इलेव्हनसाठी. करो या मरो अशी सिच्युएशन आहे. आणि हा पॉइंटच्या दिशेने टोलावलेला, आणि बघूया हा अतिसीमा रेषा पार. विक्रमच्या बॅट म्हणून निघालेला खणखणीत चौकार. विक्रमला सूर गवसलेला नाही अजून. शॉर्ट डिलिव्हरी, त्याला पॉइंटच्या दिशेने टोलवलाय. स्कोर झालाय 18. पॉवर प्लेचं दुसरं षटक. हो, 2 रन. जर ओपन ग्राउंड असतं तर हा निश्चित चौका गेला असता, पण थोडंसं आपल्याला निर्बंध आहेत ग्राउंडचे. आणि हा पुन्हा एकदा खणखणीत चौकार कव्हरच्या दिशेने टोलावलेला विक्रमच्या बॅटमधनं. बहुतेक विक्रमला सूर गवसलाय. टुर्नामेंट शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेली आहे आणि विक्रमला सूर गवसलाय. स्कोर जाऊन पोचलाय 24. आपल्याकडे डॉट बॉल. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 24. बॉलर नेम, बॉलर नेम जीवन. बॉलर नेम जीवन. ओके, पराग. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिल्यावर घेऊन पराग सामना करतील राज सिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेने, आणि इथे
बॉल पकडलेला आहे. आणि हा उत्कृष्ट असा, ओ माय गॉड, खूप सुंदर झेल. 3 दिवसापासून इथे कॅचेस खूप सुटल्या आहेत आणि काही अप्रतिम कॅचेस पण इथे झालेले आहेत. त्याच्यातलीच ही एक कॅच आहे. मुकेश, जिसे मैक के नाम से भी जाना जाता है, क्लासिक में बैठने वाले क्लासिकल प्लेयर है वो. चलो नेक्स्ट बैट्समैन गोपाल, बर्थडे बॉय, जिनका कल जन्मदिन हमने यहाँ पे सेलिब्रेट किया. कल उनका दिन था, देखना है कि आज भी दिन उनका है कि नहीं है. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पराग यांची. मोठा मासा गळाला लावलाय. प्रॉपर त्यांनी क्षेत्र सजवलं होतं आणि मग ओव्हरपिच बॉल दिला. त्यांना माहिती होतं मोठा शॉट खेळणार प्लेअर आणि झेलबाज झालाय. गोपाळसाठी ही क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय. अरे या शॉर्ट बॉल हुकला, हुकला तो चुकला. डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न आणि इथे अपील आहे आणि बहुतेक कॅच आउट आहे. प्लेयर स्वतः बाहेर आलेले आहेत. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप. स्वतः गोपाल बाहेर आलेले आहेत. कॅच आउट. उत्कृष्ट गोलंदाजी परागची. आत्तापर्यंत 2 मोठे मासे घ्यायला लावलेले आहेत. परागचा सामना करतील पराग. पराग वर्सेस पराग. चल, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये एकच रन देऊन 2 मोठे मासे घ्यायला लावले पराग. स्कोर झालाय 25. पराग वर्सेस पराग. लेफ्ट हँड बॅट्समन पराग. स्वैर मारा. अंपायरचा इशारा वाईट बॉल. मी पुन्हा एकदा सांगितलं की ग्राउंडचा निर्बंध नसला तर हे अक्षरशः हा चौकारच झाला असता. बॉल. 2 रन. 5 बॉल.
स्कोर जाऊन पोचलाय 28. बॉल घ्या कमिटी मेंबर, बॉल घ्या. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 29. 3 ओव्हर 29 रन. अतिशय संत गतीने चाललेला असा जोपर्यंत विक्रम होता तोपर्यंत थोडंसं मॅचमध्ये रोमांच होता. पण अतिशय संत गतीने चाललेली ही मॅच. 10,000च्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं ओव्हर घेऊन जीवन गायकवाड. थोडंसं अपील पण अंपायरने नाकारलंय. लेग बाईज. स्कोर जाऊन पोचलाय 30 रन. अतिशय उत्कृष्ट असा बघूया झेलबाद होतोय का. आणि हा खणखणी षटकार राजच्या बॅटमन निघालेला. पर्टिक्युलर त्याच एरियामध्ये खेळतात राज. खूप सुंदर अशी फलंदाजी करतात राज. शॉर्ट बॉलला सीमारेषे पार टोलावलाय. बॉल भेटला का. कमिटी मेंबर थोडंसं प्लीज सीमारेषे पार उभे राहा. ओ माय गॉड. आणि हा कॅच आउट. कॅच कोणी पकडला. शंभू. ओके. नेक्स्ट बॅटर आयकॉन प्लेयर आशिष भाई चौधरी. वेल प्लेड राज. उत्कृष्ट सुंदर अशी फलंदाजी टीमसाठी. एक चोरटी धाव चोरण्यामध्ये यशस्वी. जीवन सामना करतील पराग. स्कोर झाला 37. जीवन सामना करतील पराग पाटील.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण थोडासा फसलाय, एज लागली. इथून थोडंसं ॲग्रेसिव्हली खेळावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. चौथ्या ओव्हरचा षटकांचा डाव चालू आहे. स्कोर झाला 37. पुन्हा एकदा डॉट बॉल. सतत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पराग यांचा. थोडंसं कॅप्टन आशिषभाई त्यांना समजावताना बॉल कुठे पडतोय, बॉल कसा बाहेर जातोय, कोणत्या दिशेने खेळायला हवं तुम्हाला हे सगळं समजावताना अतिशय इतक्या वर्षांचा अनुभव आशिषभाईंचा. जिंजोड संघाचं प्रतिनिधित्व करतात. 4 ओव्हरच्या समोरमध्ये स्कोर झालाय 37. सांघिक 5वं वैयक्तिक दुसरं ओव्हर घेऊन ललित सुळे, सगळ्यांचा लाडका ललित. सर अमोल बुला रहा है, तुम्हारा ध्यान नहीं क्या अभी, ऐसा क्या? थोडासा कट करण्याचा प्रयत्न आशिषभाईंचा पण परागने मना केलं. डॉट बॉल. उर्वरित 11 गेंद उरलेले आहेत. बघूया जतीन 11 काय करते ते शेवटच्या 11 बॉलमध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सोपं नाहीये ललितला अक्रॉस द लाईन जाऊन, क्रॉस जाऊन खेळणं. थोडासा हलकासा बॉल कट करतो ललित. एलबीची अपील पण अंपायरने खारिज केलेली अपील. लेग बाईज. 3 बॉल 1 रन, तोही लेग बाईजने. 5वं षटक चालू. धावा झाल्यात 38. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि हा समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बघूया. जेलबाद शंभू के हाथ से बॉल छूटती नहीं, चिपक जाती है. शंभू तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक इकडे आलमभाईकडनं भेटलेलं आहे. मॅच संपलं तर स्टेजमध्ये येऊन घेऊन जावं. ओनर तुमचे खुश आहेत तुमच्या सगळ्यांवरती. बंपर ऑफर चालू आहे. चांगला खेळ करा आणि कॅश प्राइज घेऊन जावा. नेक्स्ट बॅट्समन पंटी. बॅट्समन नेम देवेश जयेश. ओके 12th मैन यहाँ पे आ जाओ यार, थोड़ा सा तकलीफ हो रहा है यहाँ पे क्रिकेट में नाम डालने के लिए. दोनों टीम के 12th मैन यहाँ पे आइए, कल से हम पुकार रहे हैं. जयेश सामना करते ललित सुळे यांचा. आणि हा बॉल आतमध्ये आलाय. बघूया अंपायर काय दे. ठीक आहे, सिंगल. पाच बॉल 39 रन. 5व्या षटकाचा हा खेळ चालू आहे. स्कोर झाला 39. स्टेप आउट होऊन हा मारण्याचा प्रयत्न आणि बघूया बॉल सीमा रेषे पार. खणखणी षटकार. आशिषभाई यांच्या बॅटून निघालेला खणखणी षटकार. स्कोर झालाय 45. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 45. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत
मैनू भाई सांघिक शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात मैनू. सामना करतील जयेश. पुन्हा एकदा जयेशच्या बॅट निघालेला हा. ओ माय गॉड. जीवनच्या हातातनं जेलबाद झालेला आहे. सॉरी, जेल सुटलेला आहे. रनआउट. तिसरी धाव घेत होते पण रनआउट जयेशभाई. जीवन गायकवाड यांच्या हातातनं जेल सुटलेला आहे. चला नेक्स्ट बॅटर. स्कोर जाऊन पोचलाय 47. शेवटचे षटक पहिलाच बॉल. शेवटचे 5 बॉल रिमेनिंग. नेक्स्ट बॅटर बंटी. बंटी मांजरेकर. अग्रेसिव्ह, घातक, विस्फोटक बल्लेबाज बंटी मांजरेकर फ्रॉम जिंजॉन. आशिषने स्ट्राईक घेण्यासाठी तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला पण जयेश पोहोचू शकले नाही. सगळे 40+ आहेत. ह्या वयामध्ये थोडासा थकवा जाणवतो. तेवढं रनिंग बिटवीन विकेट घेता येत नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल. स्कोर झाला आहे 47. एक सिंगल चोरटी धाव लेग बाईजच्या दिशेने रूपाने भेटलेली. शेवटचे 3 बॉल स्ट्राईकवर आहेत बंटी मांजरेकर. विस्फोटक बल्लेबाज म्हणताना ओळखलं जातं अंबरनाथ क्रिकेट. गेले कित्येक वर्ष सातत्याने परफॉर्मन्स देत आले ते जिंजॉन या टीममधनं. बघूया 3 बॉलमध्ये शेवटच्या टीमसाठी किती धावा जोडतायत ते. डॉट बॉल. शेवटचं 2 बॉल उर्वरित. स्कोर झाला 48. पुन्हा एकदा डॉट बॉल. वाईड बॉल. डॉट बॉल. ओके. अंपायरचा इशारा डॉट बॉल आहे पण मला वाटतं बॅट्समनने रिव्ह्यू घ्यायला सांगितला आहे वाईडचा. चेक करतायत. टेक्निकल टीम चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. चला शेवटचा 1 बॉल उरलेला आहे. बघूया या बॉलवर तरी मोठा फटका बघायला मिळतोय का बंटीच्या बॅटने.
स्कोर झाला आहे 48-48. आणि हा झेल बाद. खूप खुश आहेत मेनूभाई. पहिली विकेट मिळाली त्यांना. APL 2026. चला 48. जिंकण्यासाठी आवश्यकता 49. 49 रनांची. बॉल कलेक्ट करा कमिटी मेंबर. वासू बॉल बॉल. चला लवकर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजून एक मॅच आहे. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. अजून एक मॅच आहे आपली 50 मिनिटांची. थोडंसं स्पीडअप करूया आपण. जतीन 11 बाकीचे फिल्टर पाठवा तुमचे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी आहे 30 बॉलमध्ये 49 रनची आवश्यकता. बघूया रुबी फर्मा हे धावांचं जे लक्ष आहे ते 6 षटकामध्ये 5 षटकामध्ये की 4 षटकामध्ये संपवतात ते बघायला खूपच मजा येईल. जोश पूर्ण टीम रुबी फार्मा स्वतः ओनर त्यांची इथे बसले आहेत सामना बघण्यासाठी, चीअरअप करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी आणि बक्षिसांचा वर्षावही करण्यासाठी. शंभूने आत्ताच 500 रुपयाची कमाई केलेली आहे कॅचेस पकडून. चेअर घेऊन येते पंख्याने हे पकडे डोकं. एक चेअर घे. चलो गोपाल भाई थोड़ा स्पीडअप करेंगे अपन. हाँ जिंकण्यासाठी 30 धाव काय 30 बॉल 49 रन. वेळ झाली ना माझी. वेळ झाली. माझी वेळ झाली. आरके आरके तोड़ 49 माचिस. मैं सिगरेट नहीं पीता. वो देखो सामने माचिस है बाटल के नीचे. देखा मेरी पार की नजर. कोणाचा टॉस संपली ना. शेवटची मॅच आहे ना उसमें आनंद भाई. चला याच्या पुढची मॅच ज्यांची आहे त्या दोन्ही कॅप्टननी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. टॉस का बॉस जवळ कॅप्टन. चला पुढची मॅच दोन्ही कॅप्टननी संपर्क साधावा टॉससाठी. चला पंच लवकरात लवकर सामना सुरू करा. जतीन 11 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि अजूनही 3 मॅच बाकी आहेत ना का 2. अजूनही एक सामना खेळायचा बाकी आहे आणि जवळपास 11 वाजत आलेले आहेत. म्हणजे 1.5 इनिंग आपल्याला खेळायचे म्हणजे जवळपास पाऊण तासाच्या हिशोबामध्ये आपल्याला 1 ते 1.5 तासाचा वेळ जाईल. तरी पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर लवकरात लवकर सामना सुरू करा.
चला पंच, दोन्ही पंचांना विनंती आहे की जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपल्याला अजूनही एक सामना, साखळी सामन्यातील एक सामना खेळायचा बाकी आहे. रुबी फार्मा संघासाठी अतिशय महत्वाची सूचना. त्यांच्या ओनर आलम खान साहेबांकडून एक त्यांना खास पारितोषिक आले. जर का हा सामना रुबी फार्मा 11 संघ जिंकतोय तर त्यांच्या संघाला ऍडिशनल असे 5,000चं रोख पारितोषिक येथे जाहीर करण्यात आलेले आहे. रुबी फार्मा या संघासाठी ही मॅच करो या मरोची असली तरी त्यांना 5,000चं एक पारितोषिक इथे डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या संघ मालकांनी. आलम खान साहेबांकडून त्यांच्यासाठी 5,000चं पारितोषिक आलेलं आहे. चला पंच, लवकरात लवकर सामना सुरू करा. आणि दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ, दोन्ही संघांमध्ये मातब्बर असे खेळाडू इथे आपल्याला खेळताना दिसत आहेत. परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही आणि पंचांचा त्या शेवटच्या धावेनंतर जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत सामना संपलेला नसतो. आणि बघूया धावसंख्या 36 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता रुबी फार्मा या संघाला जिंकण्यासाठी. आणि त्या संघाकडून प्रथम फलंदाजीस ओपनिंग बॅट्समन मंगेश स्ट्राईकवर जाते आणि नॉन स्ट्राईकला जातात ते परमेश्वरभाई मिस्टर रॉक. एक नावाजलेलं नाव अंबरनाथ क्रिकेटमधील, एक नावाजलेलं व्यक्तिमत्व ज्यांनी अंबरनाथचे कित्येक सामने आणि अंबरनाथचे कित्येक मैदान गाजवलेले आहेत. त्यांच्या जोडीला आपले लेफ्ट हँडेड बॅट्समन एक टॉस कोण आहे? चला पंच, सामना सुरू करा. रुबी फार्मा या संघासाठी हा करो या मरोचा सामना जरी असेल तरी त्यांच्यासाठी त्यांच्या संघ मालकाकडून या सामन्याच्या विजयानंतर 5,000चं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चला पुढील होणाऱ्या सामन्यासाठी टॉस करायला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. रफिक भाई टॉस करके ले लो, नेक्स्ट मैच का टॉस करके ले लो. चला सामन्याला सुरुवात होते आणि सामना 36 चेंडू 49 धावांची आवश्यकता. आणि पहिलं षटक जतीन, कॅप्टन जतीन 11 संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात ते पराग पाटील. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज, तेज मारा, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. आणि त्या आता बघूया या करो या मरोच्या स्थितीमध्ये नक्की काय करतायत फलंदाज तसेच गोलंदाज. फलंदाजी करतायत ते मंगेश उतेकर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिला बॉल पराग यांचा. काहीसा हाफ पिच चेंडू, त्यावर काहीसा समजलेला नाहीये पण निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पराग यांचा. काहीसा हाफ वॅलीचा चेंडू, त्यावर फटका फसलेला परंतु क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा थोडीशी गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यावर एक धाव, चोरटी धाव घेण्यात सफल होत आहेत ते मंगेश. 2 मिनिट. दोन चेंडू. तिसरा चेंडू पराग यांचा. सामना करतील ते रॉक.
परमेश्वर पम्याभाई बघूया. आतापर्यंत त्यांच्या अतिशय सुंदर असे तडाखेबाज फलंदाजी बघायला मिळालेली. पहिला चेंडू उंच पुरा टोलावलेला काहीसा झेल होताना दिसतोय, परंतु पुन्हा एक मेघाच्या क्षेत्ररक्षण आणि त्याचा नक्कीच फटका बसू शकतो जो कॅप्टन जतीन 11 संघाला, कारण की दोन्ही सलामीच्या फलंदाजांना एक एक जीवदान त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि धावसंख्या झाली 3 चेंडू नंतर 2 धावा. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली 2. अतिशय सुंदर असा खोलवरचा चेंडू होता, परंतु त्यावर एक धावण्यास जवळजवळ मंगेश नॉन स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचलेले, परंतु क्षेत्ररक्षकाचा काहीसा लक्ष नसल्यामुळे धावबाद होण्याचा चान्स पुन्हा एक दिलेला मंगेश यांनी, परंतु त्याचा काही फायदा घेता आला नाही. पुन्हा एक डॉट चेंडूमध्ये सांगता होते त्या चेंडूची आणि धावसंख्या होती ती 4 चेंडू 2 धावा. आतापर्यंतच्या या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 वेळा गडी बाद करण्याचा त्यांना चान्स होता, परंतु कॅप्टन जतीन 11 संघाकडून काहीसं गच्चावर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर चेंडू, त्यावर 1 धाव. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. काहीसा उंच पुरा फटका, त्यावर 4 धावा. परमेश्वर यांनी त्यांचा क्लास दाखवलेला आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकातील मोठा फटका, पहिला फटका चौकार, शेवटच्या चेंडूवर चौकार घेऊन धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 7. दुसरं षटक घेऊन येतात ते कर्णधार आशिष चौधरी. आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आशिष यांचं. पहिला एकच बॉल झाला ना. आशिष यांच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. आतापर्यंत झालेल्या या 7 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. धावांचं लक्ष आहे 49, जवळपास 8 धावांची सरासरी. दरम्यान काहीसा फाईन लेगला फटकवलेला हा चेंडू, त्यावर डिक्लेअर धावा. दोन चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 9. एक धाव.
आत्तापर्यंत जे झालेले हा दुसऱ्या षटकातील 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 10. चौथा चेंडू आशिष यांचा परमेश्वर यांना आणि त्यावर पुन्हा एकदा एक डिक्लेअर शॉट आणि त्यावर 2 धावा. धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 12. बिनगडी बाद 12 धावा. अजूनही 35-37 धावांची आवश्यकता जवळपास 26 चेंडूमध्ये. 26 चेंडू आणि 37. 26 बॉल 37 रन्स. पुन्हा एकदा उंचपुरा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एज लागून जाते ती स्लिपच्या दिशेने आणि पहिला फटका बसतो तो रुबी 11 संघाला. कॅच पकडा कोण व्हाईट टोपी. आशिष गणेश गणेश टॉस उडाया. मागे या ना मागे. रुबी फार्मा व जतीन 11 दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी जरा स्कोअर बोर्डच्या इथे या, कारण की स्कोअर बोर्ड अपडेट व्हायला थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला. पुढील फलंदाज जात आहेत ते ललित. ललित आहे ना. टॉस नाही ते. पुढील फलंदाज कर्णधार ललित सुळे. एक तडाखेबाज फलंदाज. सामना करतील ते आशिष यांचा. आणि आतापर्यंत ज्या झालेल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू आणि पहिला चेंडू उंच पुरा असा फटका, परंतु त्यावर फसलेले ललित आणि झेल बांधून पुन्हा तंबूत परतताना उमेश भाई कॅच कोण पकडा. वो कोण आहे. नाम क्या है. जयेश. हाँ जयेश जयेश जयेश. ये डोला है. विक्रम विक्रम है. अशा पद्धतीने या 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद 12. 2 मोठे फलंदाज इथे बाद झालेले आहेत. अजूनही सामना 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता. जवळपास 9च्या सरासरीने हा सामना खेळायचा आहे तो रुबी फार्मा या संघाला. आणि रुबी फार्माच्या संघ मालकांनी त्यांच्या संघासाठी जर का हा सामना ते जिंकले तर त्यांना 5,000चं रोख पारितोषिक असं लावलेलं आहे. बघूया रुबी फार्मा पुढील या होणाऱ्या 4 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना हा सामना जिंकून त्यांच्या संघ मालकाचा जो काही त्यांच्यावरचा विश्वास आहे त्या विश्वासाला सिद्ध करतायत का. दरम्यान पुढील फलंदाज जात आहेत ते मैनू. एक लेफ्ट हँडेड तडाखेबाज फलंदाज. काही सामने त्यांनी एक हाती असे त्यांच्या फलंदाजीने फिरवलेले आहेत. ते सामना आता तसंच त्यांना काहीशी कामगिरी पुन्हा इथे करावी लागेल. आणि बघूया दोन षटक झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली 12. क्या बोल रहे हैं अंपायर.
चला सामना सुरू करा. एक कुणाची तरी होंडा गाडीची इथे चावी सापडलेली आहे, बाईकची. ही माझी आहे. ही माझी आहे. नाही, होंडा. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. अजूनही एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातील आणि 11 वाजून गेलेले आहेत. पुन्हा आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते पराग. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या त्यांनी आणि एकही गडी नव्हता घेतलेला. तसे त्यांनी 2 चान्स तर दिलेले, परंतु त्यांना क्षेत्ररक्षकाकडून तेवढा काही सहयोग मिळाला नव्हता. दरम्यान मंगेश यांचा एक लेग साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का बघूया, परंतु नाही. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या धावेचा अजिबात काही रस दाखवलेला नाही की आपल्याला दुसरा धाव घ्यायची आहे आणि एकच धावेवर ते समाधान मानून स्ट्राईक चेंज करून स्ट्राईक जाते. ते पुन्हा एक तडाखेबाज फलंदाज मैनू यांच्यासाठी पराग. आपल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील ती मैनू यांनी अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे. बघूया काही मोठे फटके त्यांच्या फलंदाजीस आपल्याला बघायला मिळतात का. आणि दरम्यान प्रयत्न तरी होताच, परंतु यष्टीरक्षकाकडून सुद्धा एक थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्यावर एक 22ची धाव आणि धाव संख्या झाली. बॅट आहे, ओके, बॅटकडे एक धाव आणि धावसंख्या झाली 14. 2 चेंडूनंतर धावसंख्या झाली 14. रुबी फार्माच्या फलंदाजांना मी वारंवार त्यांच्या संघ मालकांनी त्यांच्यासमोर लावलेल्या पारितोषिकाची वारंवार मी तुम्हाला दखल घ्यायला सांगेल की तुम्ही जर का हा सामना जिंकलात तर तुमच्या संघ मालकाकडून तुम्हाला 5,000चं पारितोषिक आहे. तुम्हाला हा सामना फक्त जिंकायचा आहे. 5,000 पारितोषिक तुम्हाला मिळू शकतंय. दरम्यान पराग यांचा पुढचा चेंडू, काहीसा स्लोअर वन टाकलेला चेंडू, त्यावर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलेला. 2 धावांचा प्रयत्न असेल आणि अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या त्या मंगेश आणि मैनू यांनी आणि धावसंख्या झाली ती 16. अजूनही 3 चेंडूचा सामना शिल्लक. 2 मोठे गडी बाद झालेले आहेत, परंतु सिंगल डबलमध्ये सामना सुरू ठेवला आहे तो मंगेश आणि मैनू यांनी. परंतु सिंगल डबलने काही मोठं काही साध्य होणार नाही आहे, कारण की धावांचं लक्ष आहे 33 आणि 21 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे किमान तुम्हाला या 21 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 मोठे फटके निश्चितच खेळावे लागणार आहेत. बघूया पुढचा चेंडू मंगेश यांना आणि अतिशय सुंदर असा स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून टोलावलेला हा चेंडू, त्यावर दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मंगेश यांचा आणि त्यात सुद्धा पुन्हा ते सफल झालेत आणि धावसंख्या झाली ती 18. तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 18. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील पराग अतिशय सुंदर अशी लयबद्ध आणि तेवढीच त्यांच्या नावाला साजेसा असे त्यांचं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला इथं दिसत आहेत ते पराग पाटील. उंचपुरा लेफ्ट हँडेड गोलंदाज. अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये कोणताही विकेट त्यांना मिळालेला नाहीये, परंतु पुन्हा एकदा एक उंचपुरा फटका, परत लॉंग ऑन वरून आलेला हा क्षेत्ररक्षक विक्रम अतिशय चपळाईने चेंडूपर्यंत पोहोचले. इथं या ठिकाणी जर का दुसरा कुठला क्षेत्ररक्षक असता तर एखाद्या या 1 चे 2 मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकले असते, परंतु त्यांनी एकाच धावेवर समाधान मानायला लावले त्या फलंदाजांना आणि धावसंख्या झाली ती तिसऱ्या षटकातील 5 चेंडूनंतर 19 धावा. अजूनही 19 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. मैनू यांच्या फलंदाजीतून आपल्याला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आणि उंचपुरा फटका. खाली आपल्याला क्षेत्ररक्षक दिसतोय आणि अतिशय सुंदर असा उंचपुरा फटका. हवाई सफर, जवळपास 1-2 सेकंद चेंडू हवेमध्ये होता आणि तो सुंदर असं झेल घेतलाय तो मोहम्मद यांनी. सुंदर असं जज केलाय तो कॅच आणि धावसंख्या आहे ती 3 षटकानंतर 3 गडी बाद 19 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. जवळपास 10च्या सरासरीने त्यांना
धावसंख्या करावी लागेल ती रुबी फार्मा यांना. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पुढील फलंदाज जात आहेत ते शंभू, एक तडाखेबाज फलंदाज, अंबरनाथमधील नावाजलेले फलंदाज. ह्या सामन्यांमध्ये जे काही 10 संघ निवडले गेले त्या 10 संघांमध्ये अतिशय सुंदर असं व्यवस्थित समतोल राखण्याचा प्रयत्न सर्व संघातून झालेला आहे. सर्व संघांमध्ये जवळपास 3 ते 4 तडाखेबाज फलंदाज आणि तसेच नावाजलेले प्रत्येक संघांमध्ये 3 ते 4 गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांना साथ देण्यासाठी वेळोवेळी 1-2 असे तुम्हाला जॉन्टी रोड्सच्या रूपामध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा मिळतील. पुढील गोलंदाज येत आहेत ते आशिष. म्हणजे लगातार 4 षटक जे टाकायचे होते स्पर्धेच्या नियमानुसार 6 षटकातील या सामन्यांमध्ये 2 गोलंदाज हे 2-2 षटक टाकू शकतात. ते त्यांनी पूर्ण तो कोटा पूर्ण करायला लावलाय. पराग यांनी आपल्या वैयक्तिक 2 षटक पूर्ण केलेत. आता आशिष आपलं वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन येतात आहेत. आणि धावसंख्या आहे ती 19. अजूनही 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. दरम्यान पुन्हा एकदा उंचपुरा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि मंगेश यांना तंबूचा रस्ता बघावा लागेल. मंगेश आल्या पावळी परतताना मंगेशच मंगेश सलामीला गेलेला हा फलंदाज. त्यांच्याकडून रुबी फार्मा या संघाला तसेच त्यांच्या संघ मालकाला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा ते काही पूर्ण करू शकले नाही. आणि ह्या 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर झेल बांधून ते तंबूत परतताना. आणि आता पुढील फलंदाज जातात ते लालचंद लालू. बघूया आपल्या संघासाठी जास्तीत जास्त किती धावा करतायत ते लालू. जतीन 11 कॅप्टन जतीन 11 संघ अतिशय समतोलित हा संघ. फलंदाज गोलंदाज यांचा भरपूर असा साठा असलेला हा संघ काहीसा अडचणीत होता, परंतु या अडचणीतून आता पराग आणि आशिष यांनी त्यांना थोडंसं सावरलंय. 4 मोठे फलंदाज त्यांनी तंबूत परतवलेत. आता बघूया राहिलेल्या 17 चेंडूमध्ये 30 धावांचे लक्ष ते कसे काय रोखतायत. पुढील चेंडू आशिष यांचा लालू यांना काहीसं समजलेला ना. पुन्हा एकदा टॉप एज लागून चेंडू जातो ते शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि 1 धाव निश्चितच पूर्ण. आणि धावसंख्या ती 20. आमचे सहकारी समालोचक प्रसन्न यांचं मी इथे खरोखर अभिनंदन करतो, कारण की अंबरनाथमध्ये बऱ्याचदा टुर्नामेंट झाल्यात पण असं समालोचन आम्हाला बघायला मिळालं नव्हतं. पण या 40+ सामन्यांमध्ये ते वारंवार असे समालोचन बघायला मिळतंय. यूट्यूबवर बघताना ऐकताना अतिशय सुंदर असं समालोचन ते करतात. दरम्यान आशिष यांचा शंभू यांना काहीसा यॉर्कर लेनचा चेंडू, त्यावर 1 धाव निश्चित पूर्ण होते. आणि धावसंख्या ती 21. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अजूनही सामना कुठेही फिरू शकतो. 2 मोठे फटके सामन्याचा रूप पालटू शकतात. आशिष आपल्या अनुभवाची पूर्णपणे इथे ताकदीनुसार अनुभव वापरतायत आणि त्या अनुभवानुसार त्यांची गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी टाकलेल्या 10 चेंडूमध्ये त्यांनी 7च धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. अजूनही त्यांचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर असं आता इथे गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतंय ते कॅप्टन जतीन 11 संघ. पुढचा चेंडू आशिष यांचा. सामना करतील ते लालू. काहीसं समजत नाहीये आणि त्यावर 1 धाव निश्चित पूर्ण लेग बाईसच्या दिशेने. पंचांचा लेग बाईसचा इशारा आणि 1च धाव. धावसंख्या ती 22. अजूनही 13 चेंडू 27 धावा. जवळपास 13च्या सरासरीने त्यांना हा सामना जिंकायचा आहे रुबी फार्मा संघाला. आणि रुबी फार्मा संघ यांना पुन्हा आठवण करून देतोय की हा सामना जर का तुम्ही जिंकलात तर तुमच्या संघ मालकाकडून तुम्हाला 5,000चं पारितोषिक आहे. दरम्यान शंभू यांच्याकडून एक उंचपुरा फटका, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती सुद्धा पूर्ण होते. आणि धावसंख्या ती 24. अजूनही
12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू मार्ग पूर्णपणे पंचांचा निर्णय होत नाही तोपर्यंत सामना संपत नाही. म्हणून 12 चेंडू 25 धावा, जवळपास 12:30च्या सरासरीने हा सामना आता खेळायचा आहे. तो रुबी फार्मा संघाला किमान 2 ते 3 मोठे फटक्यांची आवश्यकता रुबी फार्मा संघाला. आता बघूया कर्णधार आशिष आपल्या या 5वं षटक कोणत्या गोलंदाजाकडे देत आहेत. बॉलर्स चला संघासाठी 5वं आणि एक निर्णायक षटक, कारण की या षटकामध्ये सामना जवळपास निश्चित होईल की काय होऊ शकतं. कारण की एक इक्वेशन आहे 12 चेंडू 25 धावा, जवळपास 12च्या सरासरीने त्यांना एक ही षटक टाकायचे, त्यापेक्षा कमी धावसंख्या द्यायचे. जयेश आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. सामना करतील ते लालू आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते शंभू. जयेश अतिशय सुंदर आणि एक लयबद्ध गोलंदाजी आहे जयेश यांची. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा. लालू यांच्याकडे सुद्धा मोठमोठे फटके मारण्याची एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 1-1 2-2 धावांनी रन तरी त्यांनी धावफलक तरी धावता चालता ठेवलेला आहे. तो चालता नाही, त्यांना धावायला लागणार आहे, कारण की 1 ते 2 त्यांना मोठे फटके मारल्याशिवाय इथे काही पर्याय नाही आहेत. अजूनही 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. लालू बघूया आपल्या संघासाठी मोठे फटके देत आहेत का. दरम्यान अतिशय सुंदर असा टोलावलेला फटका, त्यावर 1 बाउन्स चौकार. या चौकारावर सामना थोडासा रंगतदार परिस्थितीमध्ये येताना 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता रुबी फार्मा संघाला. अजूनही लालू यांच्याकडे मोठे फटके मारण्याची कुवत आहे आणि मोठे फटके मारण्यात ते मातब्बर आहेत. बघूया आपल्या संघासाठी ते धावसंख्या करतायत का. 10 चेंडू 19 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक 5व्या षटकातील आणि धावसंख्या झालेली ती 30. 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 19 धावा. जयेश आपल्या षटकातील पुढचा 3रा चेंडू लालू यांना. बघूया काय करतात लालू. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा सुद्धा इथे चान्स होता, परंतु पंचांचा निर्णय धावबाद. पुन्हा एक तडाखेबाज फलंदाज तंबूत परतताना लालचंद आता पहिल्याच रनाला. अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता. आता पुढील फलंदाज जातात ते जीवन. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. रुबी फार्मा संघाकडे अजूनही मोठमोठे फलंदाज आपल्याला दिसतात. जीवन दादासारखे मोठे फलंदाज. जीवन 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 गायकवाड. जीवन जीवन आलम. अजूनही 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. बघूया जयेश आता किती धावांवर हा षटक संपवत आहेत. पुन्हा एकदा हाफ पिच चेंडू, त्यावर शंभू यांना काहीसा समजलेला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना जयेश. अजूनही 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. म्हणजे किमान 3 मोठे फटके इथे आवश्यक. लालचंद पुन्हा एकदा शंभू यांच्या
बॅटमधून मोठा फटका आणि त्यावर पंचांचा षटकार. पुन्हा सामना काहीसा तराजूमध्ये जर का एखादा आपण वजन काटा जसा असतो तसा वजन काट्यानुसार हा सामना चाललेला आहे. सामना कधी रुबी फार्माच्या बाजूने जातोय तर कधी कॅप्टन जतीनच्या बाजूने जातोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या पाहिजे ती 13. 7 चेंडूमध्ये 13 धावा. शंभू आपला क्लास दाखवताना आणि त्यांच्या संघ मालकांनी त्यांच्यावर ठेवलेला जो विश्वास आहे त्या विश्वासास पात्र अशी त्यांची फलंदाजी करताना 7 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा खोलवर टाकण्याचा प्रयत्न, त्यावर एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि काहीसा फसतोय तो प्रयत्न आणि ते जीवन हे धावबाद होऊन परतताना, परंतु एक धाव निश्चित पूर्ण होते आणि धावसंख्या होते ती 37. म्हणजे अजूनही 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आता पुढील फलंदाज जो जाईल त्या फलंदाजाला खूप मोठी कामगिरी आहे, कारण की समोर शंभू एक मातब्बर खेळाडू ज्याने षटकार टाकून हा सामना थोडासा रुबी फार्माच्या बाजूने झुकवलेला. त्या फलंदाजाला जर का तुम्हाला स्ट्राईक द्यायची तर किमान एक धाव काढून तुम्हाला त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. शंभू बघूया तेवढंच जतीन. कॅप्टन जतीन 11 संघ बघूया कोणता त्यांचा गोलंदाज, त्यांचा जो आपण बोलतो की राखीव आणि असं ठेवणीतला कोणता गोलंदाज ते काढतायत जो 12 धावांचं हे लक्ष थोपवू शकतो ते बघायचंय. आणि गोलंदाज येतोय तो बॉलर्स नेम राज सिंग, अतिशय नौखा गोलंदाज राज सिंग. बघूया काय करतायत. समोर असतील ते बॅट्समन कोण आहे? मुकेश यांनी क्षेत्ररक्षण करताना एक जो त्यांच्या समोरचा मोठा अडथळा. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मुकेश यांनी एक मोठा आणि उंच पुरा असा षटकाराचा जवळपास फटका होता विक्रम यांचा. त्यांची जी झेल घेतलेली ती मुकेश आता क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी जो काही त्यांचा क्लास दाखवलेला त्याच क्लासला त्यांना आता पुन्हा प्रदर्शन करायचे ते त्यांच्या फलंदाजीमधून. आणि 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. राज सिंग बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पहिला चेंडू अतिशय उंच पुरा फटका आणि त्यावर अतिशय सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला चौकाराच्या दिशेने चाललेला चेंडू आणि ही चौकार. अतिशय सुंदर असा पराग यांच्याकडून हा फटका. अजूनही 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना रुबी फार्मा संघ की जतीन 11, कॅप्टन जतीन 11. अजूनही तराजू मध्ये ठेवलेला हा सामना कोणत्या बाजूने झुकेल हा शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय का हा सामना बघायला लागेल. कारण की मी मगाशी सुद्धा बोललेलो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ, शेवटच्या चेंडूपर्यंत चालणारा हा खेळ. बघूया 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पराग पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि अतिशय उंच असा फटका. त्यावर सुंदर असतं क्षेत्ररक्षण आणि त्या सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतलंय. फिल्डर्स नेम फलंदाजाने थांबायचंय. थर्ड अंपायर चेक केला जातोय. जयेश आउट. तिसऱ्या पंचांचा इशारा. फलंदाज झेलबाद झालेला आहे. पराग हे झेलबाद झालेले आहेत. पंचांचा इशारा. अजूनही सामना 4 चेंडू 8 धावा. सामना अजूनही प्रत्येक चेंडू गणिक सामना फिरतोय. प्रत्येक चेंडू गणिक हा सामना संपतोय. कधी रुबी तर कधी कॅप्टन जतीन 11, कधी रुबी तर कधी कॅप्टन जतीन 11. प्रत्येक चेंडू सामना फिरवतोय. प्रत्येक चेंडू सामना वळवतोय. आता पुढील फलंदाज पांडू दादा, एक अनुभवी फलंदाज
जवळपास 50-55च्या दरम्यान जे फलंदाज त्यांचा अनुभव आता इथे कामास येतोय का बघूया. 4 चेंडूमध्ये त्यांना 8 धावांची आवश्यकता आहे. रात्र गाजवायची आहे तर नक्कीच पांडुदादांना आता ही रात्र गाजवण्याचा चान्स आहे. नवीन बॉलर आहे तो अँड्रमला आमचा शंकरवाला अँड्रम मध्ये भारी लागतो बरोबर आता बघतोय आम्ही दादा बोलला दिला असं नाही कधीपासून मागतो 4 चेंडू 8 धावा. पांडुदादा बघूया काय करतायत. अतिशय सुंदर असा फटका, त्यावर एक धाव निश्चित पूर्ण करतील. आणि आता शंभू 3 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका किंवा एक मोठा विकेट. एक मोठा फटका की एक मोठा विकेट या सामन्यामधील पूर्ण चित्र पलटू टाकू शकतो ते. हे दोनच गोष्टी, एक मोठा फटका किंवा एक मोठा विकेट. बघूया. शंभू राज सिंग आतापर्यंत यशस्वी गोलंदाज. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उंच पुरा फटका मारायचा प्रयत्न, परंतु त्यावर डॉटच बॉल. काही धाव होत नाहीये. बघूया. सुपर ओव्हर आहे का रे काळू नाही कंपल्सरी कंपल्सरी चेस म्हणजे तुम्हाला 2 चेंडू मध्ये 7 धावा कंपल्सरी आहेत. 2 चेंडू मध्ये 7 धावा कंपल्सरी. बघूया काय करतायत ते शंभू. राज सिंग एक नौखा गोलंदाज. 6 चेंडू 12च्या या मॅच मध्ये गोलंदाजी करताना आतापर्यंत यशस्वी अशी गोलंदाजी करतोय. तेवढंच त्यांना सुंदर असे क्षेत्ररक्षणाचं सहकार्य मिळालं ते जयेश भाऊ यांच्याकडून. जर का तो झेल नसता झाला तर मॅच वेगळ्याच वळणावर असती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर 2 धावा. कंपल्सरी 6. कंपल्सरी 6 म्हणजे मोठा षटकार. 5 धावांची आवश्यकता आहे तशी. परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ. गोलंदाजाची चुकी चालू. एक चेंडू 5 धावा. एक अवांतर धाव सामन्याचं पुन्हा एकदा चित्र पलटू शकते आणि एक मोठा फटका सुद्धा फलंदाजाचं नावलौकिक करू शकतो. शंभू 1 चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. आणि अशा पद्धतीने सामना इथे संपलेला आहे. त्यावर 2 धावा. 2 धावा. जयेश ठाकूरला भोलेनाथ डेअरीवरून 500 रुपये कॅश जयेश ठाकूर यांच्यासाठी एक पारितोषिक आलेले आहे. भोलेनाथ डेअरी चे